भायखळा येथे मदनपुरा येथील एका इमारतीचा काही भाग कोसळलाय। इमारतीचा पहिला मजला कोसळला असून 7 जण यामध्ये जखमी झाल्याची आता प्राथमिक माहिती मिळते। सध्या घटनास्थळी अग्निशामक दलाचे काही बंब तैनात असून मदत कार्य सुरू आहे। इमारतीचा पहिला मजला कोसळलाय, यामध्ये तब्बल 7 जण जखमी झालेले आहेत। अद्याप मात्र या संदर्भातले बचाव कार्य सुरू आहेत। भायखळा येथे मदनपुरा येथील एका इमारतीचा भाग हा कोसळलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत जोडलेत। नंदकिशोर, आपण पाहतोय भायखळा येथे मदनपुरा येथील एका इमारतीचा भाग कोसळलाय, त्यामध्ये तब्बल 7 जण जखमी झालेत। आपल्याकडे जी माहिती आली त्या माहितीप्रमाणे सध्या बचाव कार्य सुरू आहे। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर मदनपुरा येथील एक जुनी जी बिल्डिंग होती ती बिल्डिंगचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळते। ग्राउंड फ्लोअरनी पहिला फ्लोअर, माझ्या पाठीमागची थेट दृश्य आहेत, कारण ग्राउंड फ्लोअर होता आणि त्याच्यावरती पहिला मजला होता। त्या पहिल्या मजलातील आणि खालच्या जी लोक होती ते कुठेतरी या संपूर्ण ज्या वेळेला बिल्डिंग कोसळली त्या ठिकाणी आत असलेले आपल्याला पाहायला मिळते। 7 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या आतमध्ये जी मदत कार्य ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। जीसीबीच्या साहाय्यानं आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण जो परिसर आहे तो आता कडेला काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी शर्थीचे जे आहेत प्रयत्न जे आहेत ते करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 7 जण यामध्ये जखमी झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती समोर आलेली आहे। त्यापैकी 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी असल्याचं सुद्धा स्थानिकांकडून सांगण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की जे घरं आहेत ती या संपूर्ण परिसरात असलेले आपल्याला पाहायला मिळते। मोठी बिल्डिंग आहे, खरं तर त्या बिल्डिंगचा मधला जो भाग आहे तो खरं तर कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। समोर जीसीबी सुरू आहे। जीसीबीच्या साहाय्यानं ज्या भिंती पडलेल्या आहेत त्या भिंती कडेला काढण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या संख्येनं जे अग्निशमन जवान आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण बघतो की संपूर्ण जीसीबी आहे त्यांच्या साहाय्याने हे संपूर्ण जे मदत कार्य आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। जे ढिगारा जो लागलेला आहे किंवा ज्या भिंती पडलेल्या आहेत त्या भिंती बाजूला काढण्याचा जो प्रयत्न आहे तो जीसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत पोलीस किंवा स्थानिक जे लोक आहेत त्यांना पोलिसांकडून कडेला काढलं जातं। या ठिकाणी कोणत्याही नागरिकांना थांबू दिलं जात नसल्याचं सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रातली ही संपूर्ण घटना आणि सध्या 7 जण आहेत ते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती सध्या देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास 7 जण जखमी आहेत। अजून आतमध्ये कोण आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते खरं तर शर्थीचे प्रयत्न करतायत। संपूर्ण जो भाग आहे तो कडेला काढण्याचा। नंदकिशोर, या संदर्भातल्या ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।